मग आपल्यासारख्याला प्रौढ मतदार यादी 21 वर्षाचा झाला याला समजते आपला लोकप्रतिनिधी कोण असला पाहिजे, मताचा अधिकार दिला पाहिजे. या याद्या ज्या आल्यात ना आपल्या समोर, या मतदार याद्या जे आपण पाहतो सगळ्या, ह्या मतदार याद्या कशा तयार झाल्या याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. बघा किती काय इतिहास आहे काँग्रेसचा. काँग्रेसवर वाईट दिवस नाही आले, देशावर वाईट दिवस आलेले आहेत. याच्यासाठी काँग्रेस पाहिजे, देशावरचे वाईट दिवस घालवण्यासाठी. आणि मग या देशाची पहिली मतदार यादी तयार करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू, देशाचे पहिले पंतप्रधान, यांनी BN राव नावाच्या माणसाला पत्र लिहिलं आणि सांगितलं की या देशाची मतदार यादी तयार करायची आहे. BN राव आणि या सगळ्यांची एक मीटिंग झाली आणि मग मीटिंग मध्ये 21 वर्ष वय कसं ठरवायचं कधी नाही. म्हणजे मला नाही वाटत की दादा तुमच्या वडिलांची डेट ऑफ बर्थ ही परफेक्ट तुम्हाला माहित असेल. म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे, पण तुमच्या त्या तेव्हाच्या काळात 1947च्या दरम्यान आपली त्याच्या पूर्वीचे जन्माला आले, 1930 1920 च्या दरम्यान जी जन्माला आले किंवा 1900 मध्ये जे जन्माला आले, कुणाला तरी आपली जन्मतारीख माहित होती का? डॉक्युमेंट होते का? आधार कार्ड होतं का? राशन कार्ड, कागदपत्र? काही संबंध नाही. शिक्षण नाही, लिटरसी रेट काय होता? फोन नाही, पत्र वाचता येत नाही, पत्र लिहिता येत नाही, सुविधा नाही, दळणवळणाची साधनं नाही, लॅपटॉप नाही, कुठलीच व्यवस्था नाही. अशा पद्धतीत या देशाची मतदार यादी करण्याचं ठरवलं. मग आता प्रत्येकाला मतदार म्हणून या यादीत नोंदवायचं. आता आपल्याला जे करायचं आहे, आपले इथले 9,87,00,000 मतदार आहेत महाराष्ट्रात. किती? 9,87,00,000 यांची पुनर्नोंदणी करून घेण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि या पुनर्नोंदणीच्या कार्यक्रमामध्ये तेव्हा जो मतदार या देशातला काय 4-5% लोकांना मतदानाचा अधिकार होता, 100% लोकांना मताचा अधिकार दिला पाहिजे म्हणून यादी तयार करण्याचा ठरवलं. मग BN रावांनी विचारलं की माणसांची वय कशी ठरवायची. तर वय ठरवण्यासाठी गावात जा आणि गावातल्या लोकांना विचारा. नेहरूंनी सांगितलं. ही सगळी मंडळी गावात गेली आणि गावात विचारायला लागली की तुमचं वय किती, तुमचं वय कसं आम्ही ठरवलं पाहिजे. तर तुमचं वय कसं ठरवलं पाहिजे हे विचारल्यानंतर लोकांना उत्तर पण देता येत नव्हतं साहेब. उत्तर देता येत नव्हतं, पण तरी सुद्धा बरोबर युक्त्या चालवून लोकांची वय काढण्याचा प्रयत्न केला. मग युक्ती चालली, दरवाजा बंद करतो, युक्ती चालवली की त्या व्यक्तीला विचारायचं की तुमचा जन्म कधी झाला होता. कॅलेंडर नाही, वेळ काळ काही माहित नाही, संध्याकाळी सकाळी सांगत होते जे की सांगायचे, तारीख सांगता येत नव्हती. मग ते सांगायचे की आमच्या गावाच्या बाजूला एक मोठी नदी आहे, त्या नदीला इतका पूर आला होता की आमची शेतं खरडून गेली होती, त्या वर्षी याचा म्हणजे माझ्या नातवाचा जन्म आहे. मग ते कोणत्या साली झालं होतं हे शोधा. मग गॅझेट मध्ये ते शोधल्या गेलं. मग समजा जर 1920 मध्ये जर तो पूर गेला असेल तर 1920 ते 1947 म्हणजे हा किती वर्षाचा झाला? हा 22 वर्षापेक्षा जास्त, 21 वर्षापेक्षा जास्त याला मतदार यादी. काही लोकांना विचारलं की तुमचा जन्म कधी झाला, तर मग ती लोक सांगायची की आमच्या गावामध्ये मंदिर बांधणं चालू होतं, त्या मंदिराचा कळस लावणं चालू होता, तेव्हा याचा जन्म झाला. मग मंदिराचा कळस कधी बांधला गेला, मंदिर कधी बांधलं गेलं, तर मंदिर बांधलं गेलं 1932 ला. आज 1947, किती वर्षाचा झाला? पोहोचले. असं करत करत एका माणसाला तुम्हाला NRC CA सारखे डॉक्युमेंट नाही मागितले, आधार कार्ड, पॅन कार्ड काय आहे नाही मागितलं. मतदारांना नोंदणी करून घेण्यासाठी, त्यांचं नाव नोंदणी करून घेण्यासाठी महिलांचे तर इतके प्रॉब्लेम होते की घरी जर समजा ऑफिसर गेला आणि त्यांना विचारलं की ताई तुमचं नाव सांगा, तर बाई नाव सांगत नव्हती. बाईनं स्वतःचं नाव सांगितलं तर बुवाचं नाव सांगा तर विषयच नाही. याचं नाव कसं घेता बाबा? आजही गावातल्या म्हाताऱ्या बाया आबाचं नाव घेत नाही. माझी आजी माझ्या आजोबाचं नाव कधीच मी घेतलेलं बघितलं नाही. मुखाण्यात पदर तोंडावर घेऊन घेतलं तर घेतलं एखाद्या वेळेस, पण नाव सांगत. म्हणजे या परिस्थिती बघा किती कठीण होती. आणि या कठीण परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या म्हणजे आपल्या नेत्यांनी या लोकांचं नाव मतदार यादीत टाकून घेण्यासाठी सगळे प्रयत्न केले. यादीत नाव टाकल्या गेलं. महिलांचे नाव, मुस्लिम महिलांच्या नावांचे तर प्रचंड प्रश्न होते. म्हणजे त्या महिला तर घराच्या बाहेर पण येऊ शकत नव्हत्या. काही प्रथा अशा होत्या, आदिवासी भाग, चिखलदरा असेल, गोरमाटी समाज असेल किंवा इतर जी काही समाज होती, जी समाज भटकंती करत जगत होते, त्यांची नावं कशी जोडायची.
त्यांना मतदानाचा अधिकार कसा द्यायचा, तर असं सगळं करत या लोकांना मताचा अधिकार दिला. यादी मोठी तयार झाली आणि यादी मोठी तयार झाल्यानंतर बी एन रावांनी एक पत्र लिहिलं आणि बी एन रावांनी सांगितलं की स्त्री आणि पुरुष या सगळ्यांची मॅपिंग झाली, यांचे नाव मतदार यादीत टाकण्यात आले आणि या यादीत टाकलेल्या लोकांपैकी काही लोकांना मतदानाचा अधिकार द्यायचा की नाही याच्यावर प्रश्न निर्माण झाला. नेहरूंनी विचारलं कोण ती लोक, तर त्यांनी सांगितलं तृतीयपंथी, जे पुरुष पण नाही आणि जे स्त्री पण नाही, यांना या तृतीयपंथ्यांना मतदानाचा अधिकार कसा द्यायचा. पंडित जवाहरलाल नेहरू काय द्रष्टा माणूस असेल. या देशातल्या प्रत्येक माणसाला नागरिकत्व बहाल केलं पाहिजे, लोकप्रतिनिधी निवडण्याचा त्याला अधिकार दिला पाहिजे, तो सुद्धा याच देशाचा नागरिक आहे हे सुद्धा नेहरूंनी त्याला जो अधिकार दिला. नेहरूंनी 2 ओळीचं पत्र लिहिलं बी एन रावांना आणि सांगितलं की तृतीयपंथी जसे पुरुष आणि स्त्री या देशाचे मतदार आहेत, तृतीयपंथी या देशाचे प्रथम मतदार आहेत. कोण सांगते? नेहरू. नेहरू को गाली देने से नेहरू छोटे थोड़ी होते, आसमान में थूकने से थोड़ी वो थूक तो अपने पे आती है. बीजेपी वाल्यांना आणि यांना फक्त लोक काढायचे. या मतदार याद्या तयार झाल्या, देशाची पहिली मतदार यादी तयार झाली, निवडणूक लागली, निवडणुका झाल्या आणि फेअर निवडणुका झाल्या. म्हणजे आतापर्यंत अटल बिहारी वाजपेयी पर्यंत म्हणजे एका मतासाठी सरकार गेलं ना. आता सरकार असताना जमा करणं चालू आहे. हे तर जमा झाले, आता जे गेले तिकडे चले जाऊ बोलना. राहुल गांधी की आंधी अब आने वाली है, तर हे चालले ते बरं आहे, हे जाऊ द्या. आणि मग ही यादी तयार झाली, निवडणुका लागल्या, आपण इथपर्यंत पोहोचलो. प्रत्येकानं वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या असेल, महानगरपालिकेच्या असेल, विधानसभा लोकसभेच्या निवडणुका आपण लढवताना पाहिल्या. आता वातावरण बदलत चाललं. पुन्हा तो जुना काळ आणायचा आहे की जिथं तुम्हाला मताचा अधिकार द्यायचा नाही. ही RSS वाली जी लोक आहेत ना, हातचड्डीवाले, आता त्याला लाल बॉर्डर म्हणून फुलपॅन्ट घातला, पण त्याला नाही माहित की ते आहे आतून नागडेच. पण हे पुन्हा एकदा आपल्या सामान्य बहुजनांचा, सामान्य लोकांचा मताचा अधिकार काढून तुम्ही देशाचे नागरिक आहात का हे सिद्ध करा असं म्हणायला लागणार आहे. म्हणाल्याची काही उदाहरणं दिली पाहिजे. उदाहरण आहे बंगालमध्ये 36 लाख वोटर. किती? फार जाणीवपूर्वक सांगतोय मी, म्हणजे हा ट्रेनिंगचा पार्ट नाही आहे, पण आपलाही इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. 36 लाख वोटर बंगालच्या इलेक्शनच्या महिनाभर अगोदर काढून टाकले साहेब. आणि या 36 लाख मतदारांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार दिला. आता इथपर्यंत ठीक आहे, लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी तुम्ही अधिकार दिला नाही. हे पहिले आतापर्यंत त्यांनी लोक निवडत आले, त्यांनी मतदान करत आले, पण आता तुम्ही त्यांचा अधिकार काढून घेतला. ओके, जशी निवडणूक झाली तशीच बिहार, बंगालमध्ये या दोनही राज्यामध्ये जी मतदार यादीतून लोक बाहेर काढून टाकली गेली होती त्यांच्या योजनांचा लाभ थांबवला. म्हणजे लाडकी बहीण, साध्या सोप्या भाषेत किसान सन्मान, ओके, पोरांच्या स्कॉलरशिप, कुठलाच लाभ नाही, ना बसचा लाभ, ना राशनचा लाभ, ना कुठलाच लाभ, सगळे लाभ थांबवले. आणि मग यांना सांगितलं की तुम्ही भारताचे नागरिक आहात हे सिद्ध करा. उद्या काका तुमचं जर असं झालं तर तुम्हाला म्हटलं भारतीयत्व सिद्ध करा, कसं करा? तुम्ही स्वतःला विचारा की बाबा मला उद्या जर भारतीयत्व सिद्ध करायचं असेल, माझं नागरिकत्व, मी भारताचा नागरिक आहे, मला सिद्ध करायचं असेल, किती कष्ट जातील, किती ताकद लागेल, भयंकर. आणि अशा परिस्थितीत एक मतदार, एक माणूस कमी करण्यासाठीच हे षडयंत्र आहे. RSS न आणि देवेंद्र फडणवीसांची एक संस्था आहे अनुलोम नावाची, यांनी व्यवस्थितरित्या याचा पूर्ण अभ्यास केला. आणि जे वोटर आता ते तुमच्याकडे हिंदू संमेलन झाले असतील ना, हिंदू संमेलनामध्ये जे मॅपिंग झालेली लोक आहेत त्यांची मतदार व्यवस्थित ठेवायची आणि बाकीची जी काही लोक काँग्रेसी वाटतात किंवा काँग्रेसी मतदार आहेत असं वाटतात त्यांचं व्यवस्थित त्यांना बाहेर काढण्याचं नियोजन करायचं. या पद्धतीचं षडयंत्र, छुपा अजेंडा, याच्यात कुठंच तुम्हाला ते दिसणार नाही की असं त्यांनी केलेलं आहे किंवा हे करणार आहे, लिहिलेलं कुठंच नाही. पण हे संपवण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून हे संपवण्यासाठी, यांचं षडयंत्र थांबवण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन हा लढा द्यायचा आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना
भारत रक्षक म्हटलेला आहे आणि आपण खरे भारताचे रक्षक आहोत. आता आपल्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, माणसं आहेत, यंत्रणा आहे, सगळं आहे आता आपल्याकडे. तेव्हा असं काही नव्हतं आणि म्हणून आपण भारताला पुन्हा सुजलाम